या एका गोष्टीमुळे कापण्या आपल्या छान खमंग आणि खुसखुशीत होतात. अगदी 15 ते 20 दिवस राहिल्या तरी अजिबातही चिवट वातट होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं शंकरपाळ्यासारख्या कडकही होत नाहीत. चला यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आणि प्रमाण बघूयात. इथे आपण घेतलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 वाटी गव्हाचं पीठ. त्याचबरोबर खसखस, बडीशोप पूड, सुंठ पूड आणि गूळ या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला पीठ मळताना सांगणारच आहे. सगळ्यात आधी आपण गूळ विरघळवून घेऊयात, कारण गूळ विरघळला गेला की आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जाणार आहे. इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय. 1 वाटी गुळासाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं. पाणी खूप जास्त घेऊ नका, नाहीतर पीठ त्यामध्ये खूप ऍड करावं लागेल आणि आपल्या कापण्यांच्या गोळीची चव कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे 1 वाटी गुळासाठी फक्त पाऊण वाटी पाणी घालायचं आणि छानपैकी हे गूळ आणि पाण्याचं मिश्रण उकळवून घ्यायचं. याचा पाक वगैरे काही तयार करायचं नाहीये, फक्त आपल्याला गूळ यामध्ये छान विरघळवून घ्यायचं आहे आणि खिसून घेतलाय, त्यामुळे तो अगदी पटकन विरघळला जातो. आता हे गुळाचं पाणी आवर्जून गाळून घ्यायचं, म्हणजे गुळामध्ये काही खडे वगैरे असतील तर तेही निघून जातील. आता महत्त्वाचं आहे आपल्या पिठाचं प्रमाण. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं. या एका पिठामुळे कापण्या आपल्या खमंग आणि खुसखुशीत होणार आहेत, परंतु याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे. 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप ज्वारीचं पीठ. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, 1 चमचा सुंठ पूड घ्यायची आणि 1 चमचा बडीशोप पूड घेतली. आपण नेहमी बघत असतो की गव्हाच्या पिठाबरोबर यामध्ये बेसन पीठ घातलं जातं, परंतु बेसन पिठामुळे कापण्या आपल्या चिवट आणि वातट होत जातात. चला आता सगळं साहित्य छान पिठामध्ये मिक्स केलं की साधारण पोह्याच्या चमच्याने 4 चमचे तेल घ्यायचं आणि जर तुम्ही तेलाच्या किटलीमधला चमचा मोठा चमचा घेत असाल तर त्याने 2.5 चमचे तेल घ्या. हे तेल कडकडीत गरम करायचं आणि या पिठावरती घालायचं. हे मोहन खूप जास्त महत्त्वाचं आहे, योग्य प्रमाणामध्ये पडणं. मोहन जर तुमचं खूप जास्त झालं तर कापण्या तुमच्या तेलकट होतील आणि खूप कमी झालं तर कापण्या तुमच्या कडक शंकरपाळीसारख्या कडक होतील. त्यामुळे 3 वाटी पिठासाठी 4 चमचे पोह्याचे 4 चमचे तेल अगदी प्रमाणात आहे. चला आता गरम कडकडीत तेल सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चोळून व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं. ही एक खूप महत्त्वाची ट्रिक आहे. जर तुम्ही थोडंच मोहन मिक्स केलं आणि लगेच मळायला घेतलं तर तेल व्यवस्थित पिठाला लागत नाही. जेवढं तुम्ही हे गरम कोमट तेल हाताने जेवढं चोळून पिठाला लावाल ना, तेवढी तुमची कापणी खुसखुशीत होणार आहे. चला आता थोडं थोडं गुळाचं पाणी घालत घालत पीठ छानपैकी मळून घ्यायचं. आता हे पीठ मळताना छान घट्टसर असं पीठ मळायचं, अजिबातही मऊसर किंवा सैलसर मळायचं नाही, कारण कापण्या आपल्या छान खुसखुशीत होण्यासाठी पीठही तेवढंच घट्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. या पारंपरिक रेसिपी करताना साहित्य अगदी मोजकं लागतं, कृती सुद्धा अगदी साधी सोपी असते, परंतु या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेतल्या ना तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुमची तयार होते. चला पीठ छान असं मळून घेतलंय, तुम्ही बघू शकता पीठ किती सुंदर असं घट्टसर मळून घेतले आणि घट्टसर पीठ मळल्यामुळे ना आतमध्ये कापणीला लेअरिंगही खूप छान येतं आणि अगदी 5 ते 6 चमचे पाणी माझं शिल्लक राहिले, त्यामुळे जास्त पाण्याची सुद्धा गरज नाही गुळ वितळवत असताना. चला पीठ मी इथे 10 मिनिटं फक्त भिजवून घेतले. 10 मिनिटामध्ये गहू पीठ आणि ज्वारीचं पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं आणि आता घेऊयात आपल्या कापण्या लाटायला. उंडा छानपैकी एकसारखा करून घ्यायचा आणि मी आता चाकूच्या सहाय्याने कट करून घेते, कारण हा उंडा घट्ट आहे, त्यामुळे हाताने कट करण्याऐवजी चाकूने एकसारखे असे ह्याचे भाग करून घ्या आणि नंतर ह्याचा छानसा हाताने उंडा करून घ्या. या पद्धतीने उंडा तयार करायचा आणि लगेच कापण्या आपल्या लाटायला घ्यायच्या. बरेच जण ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ सुद्धा वापरतात. तुम्ही बाजरीचं पीठ घालून केलं तरीही चालेल, फक्त टेस्ट थोडीशी वेगळी येणार आहे. गव्हाच्या पिठामुळे टेस्टमध्ये काही फरक पडत नाही, उलट त्याला छान बिस्किटासारखा खुसखुशीतपणा यायला मदत होते. चला आता कापण्या करत असताना सुरुवातीला उंडा छान लाटून घ्यायचा. अगदी थोडंसं लाटला गेलं की लगेच खसखस घालायची. सुरुवातीलाच खसखस घातल्यामुळे ती छान पिठामध्ये रुतून बसते, अजिबातही तेलामध्ये गेल्यानंतर जास्त सुटत नाही. जर तुम्ही अगदी शेवटी पोळी झाल्यानंतर खसखस घालायला गेलात ना तर ती जास्तीची खसखस तेलात सुटून जाते, परंतु सुरुवातीला घातल्यामुळे लाटत असताना छान ती आतमध्ये दाबली जाते. आता लाटत असताना चपातीपेक्षा जाड अशी पोळी लाटायची, भाकरीपेक्षा थोडीशी पातळ आणि चपातीपेक्षा हलकीशी जाडसर लाटून घ्यायची आणि कडा कापून घ्यायच्या. त्यानंतर कापण्या पाडायला घ्यायच्या. ज्वारीचं पीठ घातलं आहे त्यामुळे कडा थोड्याशा ठिकरणारच आहेत, थोड्याशा कट होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. नंतर शेवटच्या उंड्यामध्ये सगळ्या कडा एकत्र करून उंडा लाटायला घ्यायचा. आता कडा कट करून झाल्या की अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये स्ट्रिप्स पाडून घ्यायच्या आणि हात हलकासा तिरका करायचा आणि हे तिरके काप देऊन घ्यायचे. यामुळे छान डायमंड शेपमध्ये आपल्या कापण्या कट होतात. तुम्हाला हवं असेल तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कापण्या पाडू शकतात, परंतु पारंपरिकपणे अशा त्रिकोणी कापण्या पाडल्या जातात म्हणून मी आवर्जून तशाच पाडून घेते. खसखस तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी लागली गेली आहे आणि प्रत्येक कापणीवरती ती छान चिटकून बसली आहे. आता लगेच या कापण्या काढून घेऊयात आणि पुढचा उंडा सुद्धा याच पद्धतीने करून घेते. एका वेळेस तुम्ही सगळ्या कापण्या छान करून ठेवू शकता. ज्वारीचं पीठ घातले त्यामुळे अजिबातही कापण्या एकाला एक चिटकत नाहीत, त्या सहजपणे मोकळ्या होतात. त्यामुळे तुम्ही कितीही वेळ या ठेवल्या, म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटं
जरी तुम्हाला लागली सगळे उंडे होईपर्यंत तरी कापण्यांना काहीही होत नाही. चला तर याच पद्धतीने मी सगळे उंडे छानपैकी लाटून घेते आणि कापण्यासुद्धा पाडून घेते. दुसरा सुद्धा उंडा मी याच पद्धतीने लाटून घेतलाय, कडा कापून घेतल्यात आणि छानपैकी याच्या कापण्यांचा आकारही करून घेते. आणि काढताना तुम्ही बघू शकताय सहजपणे या काढता येत आहेत, अजिबातही एकाला एक चिटकून बसत नाहीयेत. आता कापण्या करून झाल्यात, लगेच या कापण्या आपल्या तळायला घेऊयात. तळण्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल छानपैकी गरम करून घ्यायचं. तेल घालताना खूप जास्तही घालायची गरज नाही, कापण्या तळायला खूप जास्त तेलाची गरज लागत नाही. फक्त कापण्या आपल्या छान बुडतील, छान तळल्या जातील इतपत तेल घाला. तेल छान गरम झालं हे ओळखायचं कसं, तर थोडंसं पीठ घालून बघायचं. पीठ घातल्याबरोबर लगेच ते वरती यायला सुरुवात झाली की समजायचं तेल आपलं तापले. फक्त ते वरती येऊन जर लाल होत असेल तर तेलाचं टेम्परेचर खूप जास्त आहे असं समजा आणि तेलाचं टेम्परेचर थोडं कमी करून घ्या. कापण्या तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि परत गॅस अगदी मीडियम टू लो करायचं आणि लो फ्लेमवरती कापण्या छान खमंग अशा तळून घ्यायच्या. या पद्धतीने कापण्या तळल्या ना कापण्या आतपर्यंत छान शिजल्या जातात आणि वरूनही त्या व्यवस्थित असा रंग पकडतात. यामध्ये गूळ घातलाय त्यामुळे जर तुमचं तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर कापण्या लगेच बाहेरून काळ्या होतील, आतून मात्र कच्च्या राहतील. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर तळताना अगदी परफेक्ट असं ठेवा. पर कापण्या तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगदी पेशंटली तळा. मीडियम टू लो फ्लेमवरती अगदी मिक्स करत करत ढवळत कापण्या तळायच्या. सुरुवातीला धक्का लावायचा नाही, एकदा कापण्या छान सेट झाल्या की नंतर मात्र छान मिक्स करत राहायच्या. यामुळे काय होतं, एकसारखा असा रंग आपल्या कापण्यांना येतो. तुम्ही बघू शकताय सगळ्याच कापण्या बघू शकताय, एकही कापणी अशी नाहीये की जिला रंग जास्त आणि एखादीला फेंट आलाय. सगळ्या कापण्या छान सुंदर अशा एकसारखे सोनेरी रंगावर तळले गेले. आता आपल्याला जो रंग अपेक्षित आहे कापण्यांचा त्याच्या थोडंसं अलीकडच्या रंगावरती कापण्या काढायच्या, कारण यामध्ये गुळ आहे आणि तेलामध्ये तळल्यामुळे नंतरही याची तळण्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. त्यामुळे नंतर थोड्याशा कापण्या हलक्याशा डार्क होतात. त्यामुळे तुम्हाला जो रंग हवाय त्याच्या थोडंसं अलीकडे रंग काढा. तुम्ही बघू शकता सगळ्या कापण्या माझ्या सुंदर अशा तळून झाल्यात, अतिशय अप्रतिम असा रंग आलाय आणि आतूनही परफेक्ट अशा त्या शिजल्या गेल्यात. तुम्ही आवाजही ऐकू शकता, किती कुरकुरीत अशा ह्या कापण्या तुम्हाला आवाजावरूनच वाटत असतील. तोडूनही दाखवते, आतमध्ये अतिशय पोकळ अशा झाल्यात. या पद्धतीने केलेल्या ह्या कापण्या 15 दिवस जरी राहिल्यात तरी अजिबात ही चिवट, वातट किंवा अगदी दगडावानी कडक होत नाहीत. चला तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून या आषाढ महिन्यात या कापण्या नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. बरं, तुम्ही नवशिके असाल तरी पहिल्या प्रयत्नात सुद्धा या परफेक्ट कापण्या तुम्ही बनवू शकता. फक्त प्रमाण महत्त्वाचं आहे, दिलेलं सगळं प्रमाण व्यवस्थित असं फॉलो करा. चला, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग, खुसखुशीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपी सोबत. धन्यवाद.